नमस्कार, कशा आहात सगळे? आज करते बटाट्याची भाजी. टोमॅटोची भाजी म्हणणार होते. छानपैकी शिजवून घेतलेला बटाटा आहे, मॅश असं तुकडे केलेत म्हणजे हाताने. त्यासाठी घेतलेला आहे. फोडणीला घेणार आहे हिरवं वाटण, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर. इकडं तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे. आपण आता कढीपत्ता टाकूया. वा, कसा फोडणी हिरवं वाटण टाकले. इकडं पण एक भाजी शिजते. मस्त जास्त हो, किती आवाज आहे माझा. छान तेलात भाजून घेऊया. इकडं पाणी गरमच करून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकायचं, छान चव लागते. वा, मस्त वास तर मस्त सुटलाय. हे जरा जास्त बाहेर आहे, त्याला पळी लागते असं होतं. आवाज येतो वेगळा. टोमॅटो टाक. हां, टोमॅटो थोडंसं तेलात द्यायचं. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, आलं आणि खोबरं हे वाटायला आहे. असं मी 4-5 दिवस आपलं करून ठेवते फ्रीजमध्ये. उपयोग येतो असं पटकन करायचं म्हटलं की करून ठेवायचं असं. आणि हे वाटण काय सगळ्याच भाजीमध्ये टाकायचं नाही, पातळ भाजीमध्ये टाकायचं. थोडं वांग्याची भाजी म्हणा, अशी बटाट्याची सुक्या भाजीत टाकायचं नाही. आमटी करायची म्हटलं तर असं वाटण टाकायचं. गरम मसाला, हळद, याच्यात तिखट पण बरं का, 2 छोटे चमचे टाकलेत मसाल्याच्या डब्यात. हा हा, बटाटा टाकून घ्या. अशी पण बटाट्याची भाजी खूप छान लागते. आताच मीठ टाकूया, चवीनुसार मीठ. वा, किती छान दिसते. ही भाजी पण अशी भाकरीवर चटणी, भाकरीबरोबर छान लागते आणि चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खूप छान लागते. झालं, गरम पाणी करून ठेवलेलं आहे. पातळ भाज्यांना जास्तीत जास्त गरम पाणीच वापरायचं. जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला जेवढी करायची तेवढीच आमटी, त्या प्रमाणात पाणी टाकायचं. वा, आता काही टाकायची गरज नाही, फक्त वरून कोथिंबीर. आपली पातळ अशी बटाट्याची भाजी किंवा आमटी तयार. उकळी आली का एक. आता ही भाताबरोबर खायची.
ही पण भाकरीवर खायची, भातावर खायची, चपातीवर खायची, छान लागते. कसे आहे, मस्त ना. वा मस्त. वास तर छान सुटलाय, घमघमाट एकदम. कसे छान अशी हिरव्या वाटणातील बटाट्याची आमटी तयार आहे. बघू शकता, छान. गॅस आता बंद करते. लगेच होते, बटाटा शिजवलेला आहे ना, त्यामुळे. चला, अशी करायची मस्त साधी सिंपल. तुम्ही करा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला.